एकनाथ शिंदे यांच्या समोर दोन पर्याय आहेत. एकतर एकनाथ शिंदेंना भाजपमध्ये विलीन व्हावं लागेल किंवा त्यांना पक्षफुटीला सामोरं जावं लागेल. एकनाथ शिंदे ज्याप्रमाणे ठाकरेंपासून वेगळे झाले त्याचप्रमाणे एकनाथ शिंदेंच्या पार्टीतला एक मोठा गट शिंदेपासून वेगळा होत थेट भाजपमध्ये सामील होतील आणि याचं नेतृत्व कदाचित उदय सामंत करतील अशा चर्चा जोरात चालू आहेत. पण खरंच असं होईल का? एकनाथ शिंदे समोर खरंच दोन पर्याय आहेत का? की या दोन पर्यायामधून एकनाथ शिंदे मार्ग काढून सर्वांनाच धक्का देतील का? तर याविषयी आपण या व्हिडिओमध्ये बोलूया. नमस्कार, मी आरती, तुम्ही बघताय विषय चौकातला. खरं सांगायचं झालं तर ठाकरेंचा शब्द ना शब्द खरा ठरलेलं दिसून येतंय. भाजपने रंग दाखवायला सुरुवात केली का? शिंदेंची वेळ निघून चालली आहे का? 23 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. बहुमत मिळवून महायुती सत्तेत असणार होती. 132 आमदार निवडून आणणारे फडणवीस मुख्यमंत्री होत होते. परंतु त्यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी होतो तो 5 डिसेंबरला आणि त्याचं कारण म्हणजे एकनाथ शिंदे. त्या अगोदर 29 नोव्हेंबरला उदय सामंत सांगतात की शिंदे नाराज नाहीये, पण तरीही शिंदे समोर आले नाही. आठवडा संपतो आणि अशा चर्चा ऐकू येतात की शिंदे सरकारमधून बाहेर राहणार आहे, पण नंतर ते उपमुख्यमंत्री होतात. 7 डिसेंबरला शिंदेंची पत्रकार परिषद होती. तेव्हा ते सांगतात की माझ्यासाठी कुणीही रस्त्यावर उतरू नका अशी सूचना ते कार्यकर्त्यांना देतात. शिंदे सरकारपासून लांब राहत होते तर उदय सामंत पुढे येत होते. जानेवारी 2025ला आरोप झाला. भाजप उद्योगमंत्री उदय सामंत यांना शिंदेच्या जागी रिप्लेस करण्याचा प्रयत्न करत सामंतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत दावस येथे पाठवलं गेलं, ज्यानं समांतर नेतृत्व तयार करण्याचा प्रयत्न होत असल्याच्या चर्चा झाल्या. राऊतांनी दावा केला की सामंत यांच्याकडे 20 आमदारांचा पाठिंबा आहे आणि भाजपनं शिंदेंना मुख्यमंत्रीपद न देता सामंत यांचा विचार केला होता. फडणवीस जिथे असतील तिथे जाण्याचं शिंदेंनी टाळलं. 21 फेब्रुवारी 2025ला शिंदे 3 सरकारी कार्यक्रमांना गैरहजर राहिले, जिथे की फडणवीस उपस्थित होते. एक म्हणजे आग्रा किल्ल्यात शिवजयंती उत्सव, दुसरं म्हणजे आंबेगाव बुद्रुक येथे शिवसृष्टी थीम पार्कच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन आणि तिसरं म्हणजे 2027च्या नाशिक कुंभ मेळाव्याच्या आढावा बैठकीतही, जिथे की फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार होती, तिथेही शिंदे गैरहजर राहिले. आणि अजून सांगायचं म्हटलं तर एप्रिल 2025मध्ये शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मुंबई अतिथीगृहावरती घेतलेली 3 वेळाची भेट आणि ही भेट झाली शुक्रवारी, शनिवारी आणि रविवारी. फडणवीस आणि अजित पवारांसोबत रविवारी बैठक झाली आणि त्यानंतर गोपनीय बैठक झाली. शिंदेंनी शहा यांच्याकडे डावलण्याच्या तक्रारी केल्या. आता शिंदे यांच्या आमदार आणि मंत्र्यांबद्दल बोलायचं झालं तर यांचे आमदार आणि मंत्री यांच्या व्यवहारामुळे शिंदे अडचणीत येणं किंवा मग त्यांना आणणं. 13 जुलै 2025ला बुलढाण्यामध्ये आमदार संजय गायकवाड यांनी मुंबईतील आमदार कॅन्टीनमध्येच कर्मचाऱ्याला मुक्का मारला आणि त्यापूर्वी संजय शिरसाट यांचा धूम्रपान आणि पैशांच्या बॅगेचा व्हिडिओ व्हायरल होणं आणि त्या बॅगेत कपडे असल्याचा दावा शिरसाट यांनी करणं, योगेश कदम यांच्या आईच्या नावे डान्स बार असणं, दादा भुसे यांच्या निकटवर्तीय व्यक्तीवरती चौकशीच्या धाडी पडणं, भरत गोगावले यांच्या अघोरी पूजेचा व्हिडिओ व्हायरल होणं हे 5 मुद्दे दिसले. आणि यानंतर सुद्धा शिंदेसाठी शोधला जात होता असा पर्याय तो म्हणजे राज ठाकरे. 11 महिन्यात फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये जवळपास 5 वेळा भेटी होतात. ना यांच्यामध्ये युती आहे, ना आघाडी आहे, ना कुठल्या निवडणुका आहे. तरीही या भेटी कशासाठी? राज ठाकरे आणि फडणवीस यांची पहिली भेट होती ती 10 फेब्रुवारी 2025ला. राज ठाकरेंच्या दादर निवासस्थानी ही भेट होती. दुसरी भेट होती 12 जून 2025ला मुंबईतील बांद्रा येथील 5 स्टार हॉटेलमध्ये. तिसरी भेट होते 21 ऑगस्ट 2025ला वर्षा निवासस्थानी आणि चौथी भेट होती 27 ऑगस्टला राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी आणि 5वी भेट होती 3 सप्टेंबरला वर्षा निवासस्थानी. आता या भेटीमागचं कारण काय समजायचं? असं तर नाही ना की राज ठाकरेंना पक्षात घेणं म्हणजे एकनाथ शिंदेसाठी समांतर नेतृत्व तयार करणं असाच त्याचा अर्थ होता. राज ठाकरे त्यासाठी तयार झाले नाही ही गोष्ट वेगळी आहे.
मात्र राज ठाकरे रूपी सुद्धा शिंदेंच्या रिप्लेसमेंटचा विचार होतच होता. 50 आमदार घेऊन आलेल्या शिंदेंना मुख्यमंत्री केलं. उपकारांची जाणीव ठेवून त्यांनी शेवटपर्यंत आपल्या पायापाशीच राहावं अशी भाजपच्या आमदारांची आणि कार्यकर्त्यांची इच्छा होती. मात्र तसं न करता शिंदेंनी शहांशी थेट मिळवलेला ॲक्सेस आणि देवेंद्र फडणवीसांसोबत समांतर तयार केलेलं राजकारण या गोष्टी देवेंद्र फडणवीसांना खटकत होत्या. देवेंद्र फडणवीस वेळ आली की कार्यक्रम करतील याची ही चर्चा जोरदारपणे होऊ लागली होती आणि तसंच झालंही. 132 आमदार निवडून आणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री न करणं हे भाजपच्या भूमिकेलाही जमणार नव्हतं. एकनाथ शिंदे यांनी राज्यामध्ये बहुमताचं सरकार येऊन ते मुख्यमंत्री असताना सुद्धा हे सगळ्या गोष्टी घडल्या आणि जेव्हा सरकार आलं त्यावेळी शिंदेच गायब झाले. हे सगळे पॉइंट असं सांगतात की ठाकरे हेच तर एकनाथ शिंदेंना सांगत होते की भाजप हा असा पक्ष आहे, जर त्यांची वेळ आणि काळ संपला की ते लगेचच त्या आमदार, खासदार किंवा मग मोठ्या नेतृत्वावरती असणाऱ्याचा पत्ता कट करतात. जेव्हा ठाकरेंच्या पक्षात एकनाथ शिंदे होते त्याही वेळी असं म्हटलं जात होतं की शिंदे नाराज आहेत, शिंदे नाराज आहे. लोकांनी हलक्यात घेतलं. आताही तेच म्हटलं जातंय. उदय सामंत एक दुसरा गट तयार करतायत, पण शिंदे हलक्यात घेतायत. पण चर्चा यात जोरात चालू आहे. या दिलेल्या माहितीबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.